ए उमा ऐक ना करू ना अगं ते गाडी पाहा ना अरे ती गाडी गाडी ऐक ना यार तसं करू थांब ना जेवू घालतो तुला थांब तुला जेवू घालतो म्हणलं थांब अगं ती रिक्षा आली नेलो 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 ऐक ना ऐक ना वास काय करू लेडे अरे सगळं तुम्ही दुसरा कावाची भूक लागली मला काय वाटलं तुमची बस काय नाही ना आता जेवायला झाली भूक लागली चालन मग आलू वडा खाऊन घालते कॅन्टीन मध्ये हो ते आलू वडा समोसा काही मला आवडत नाही मला नाही का पावणे भाऊच्या हॉटेल मध्ये जेवण आहे अरे पुरं भोकरदान पाहिलं ना पुऱ्या भोकरदान मध्ये भेटायला मला ते पावणे मामाचं हॉटेल ते पावणे मामाचं हॉटेल का हा मग काय तुम्ही इकडे जवळ जनते अरे भावने मामाचं हॉटेल चालू झालं ना तुम्हाला माहित नाही तुम्ही बसावर चालावर दाटू सागरायला बंद झालं हॉटेल म्हणून नवीन फुललं ते आणवा फाट्यावर बरं का दाखव बरं मालेला जेऊ देवर चालत कटकट जेवण का आता पैस ना पटकन अरे बुकुड्याचे भावने मामाचे हॉटेल ते आणवा फाट्यावर चाला ना तुम्ही जाफराबाद रोडला का हा बरं 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 मला येऊ द्या ना मामा हो मला जेवायचं होतं तुमच्या संग मी बी आता ना भावने मामाच्या हॉटेलचा शोध घेईन आणि मगच तिथं जेवायला जाईन आपण अरे आमचा माणूस खूप सोडला मला माहित जाऊ दे ना खुशी पप्पा ही का हॉटेल सापडी बावणे मामाची आपल्याला मग जय मल्हार कंदुरी धाबा मग हे पाहुणे मामा हे भावने मामाचं हॉटेल ना काय म्हणलं नमस्कार नमस्कार हे बावळले होते हे गावाला चालले ना आम्हाला जेव्हा ते भावने मामाचं हॉटेल त्याला हॉटेलच स्थापने त्याला म्हणलं एका जवळ आणवा फाट्यावर पुरा सेकंड नाही ते पहिल्यांदा तिकडं होतं आता आपण इकडे ट्रान्सफर केलं तेच सांगितलं नाही नवीन मामांकडे शेड बनवलं उमा मला सांग पाहुणे मामाच्या हॉटेलचं तुला कसं काय आली अहो काय खुशी पप्पा रे मलाच नाही आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये सगळे बावणे मामा किती सगळे का तू कसं कधी आली हॉटेल हे बावणे मामाला एकदा लगे 2-4 वर्षापूर्वी त्यांची जुनी हॉटेल तिकडे होती ना त्या हॉटेलमध्ये आमच्या सगळ्या बचत गटाच्या महिलांना इथे जेवण आलं होतं त्या हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो म्हणजे बायाची व्यवस्था केलं बयाची बी एकदम सुविधा आहे महिलांसाठी बी जेवण वेगळं पुरुषांसाठी बी वेगळं तर मित्रांनो लक्षात असू द्या जय मल्हार स्पेशल कंदोरी ढाबा इथं अनवा फाट्यावर मामाचे हॉटेल थोडी जागा चेंज झालेली आहे त्यासाठी सर्वांनी लक्षात असू द्या अनवा फाटा हा आणि मामा तुम्ही किती वर्षापासून सेवा दिली भोकरदानला भोकरदन मध्ये आपल्याला आता 15 वर्ष झाले सेवा देण्याची आणि कंदुरीचा जो हे फंटा हा फंटा भोकरदन मध्ये आपण सुरुवातीला पहिल्यांदाच आपणच आणला होता 2013 पासून आपण भोकरदन मध्ये कंदुरी म्हणजे भोकरदन तालुक्यात मटण नावाची गोष्टच माहित नव्हती कोणाला म्हणजे कंदुरीचा फंटा पहिले मामानच आणला भोकरदान आणि या थाळ्या तुळ्याच्या आहे ना तर या थाळी बी आपणच इथं पहिली पदार्थ करेल हे डवारा थाळी 2 तर मित्रांनो लक्षात असू द्या स्पेशल कंदुरी जेवण जर करायचं असेल तर फक्त पावणे मामाचे हॉटेल अरे ते बी गावरान पद्धतीनं हा एकदम डिगीटला जसं आपण गावरान कंदुरी खातो का तसंच मटण मामाची चव नंबर 1 आहे तुम्ही एकदा घेऊन बघा मामाच्या हॉटेल म्हणल्यावर 1 नंबर आणि सांगायचं काम नाही 15 वर्षापासून ते मामाच्या सेवा देऊ राहिले भोकरदनला बरोबर असं नाही की 2 वर्ष झाले 4 वर्ष झाले असे नाही 15 वर्षापासून मामा सेवा करू राहिले आपले बावणे मामा ओके कंदुरी जेवण करायचं फक्त पावणे मामाचे हॉटेल ओके बाय